हाय हॅलो नमस्कार. मी आरती एसमध्ये चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि आज आपण बनवणार आहे एक भन्नाट अशी रेसिपी जी मुलांना फार आवडते. तर आपण बनवणार आहे पोटॅटो सोयाबीन. तर बघा, मी मिक्सरमध्ये की नाही थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे, 2 टमॅटो आणि 1 कांदा भाजून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर, थोडंसं अद्रक आणि एक 7-8 पाकळ्या लसूण त्यात घेतलेला आहे आणि हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे. आणि इथं ना ते सोयाबीन आपण पाण्यात भिजवून ठेवलं, ते गरम पाण्यात. कढईत 2 चमचे तेल घेतले. आपले जे सोयाबीन आहेत ना गरम पाण्यात भिजवायचे. थंड पाण्यात भिजवले ना ते चिवट असे होतात, त्याच्यात किती पण पाणी ऑब्झर्व होतं मग त्याच्यामुळं. आणि गरम पाण्यात भिजवले ना असे छान सोयाबीन असे आपले भिजले जातात. आणि फोडणीसाठी मी इथं कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यात ना मोहरी टाकली आहे थोडीशी. मोहरी याच्यासाठी की टेस्ट भारी येते भाजीला. आणि बघा, कढीपत्ता आहे आपल्याकडं. आणि त्याच्यानंतर आहे ना आपण तो वाटलेला जो मसाला आहे तो आपण ॲड करणार आहे आणि छान परतवून घेणार आहे. आणि छान परतल्याच्यानंतर त्यात ना चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि लाल तिखट आणि त्याच्यानंतर हे आपलं घरगुती काळं तिखट आहे. हे काळं तिखट घालून आहे ना ग्रेव्ही मस्त आपण अशी वाफू देणार आहे. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे छान असा. मसाला परतून झाल्याच्यानंतर आहे ना आपले जे 1 चमचा दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. दही याच्यासाठी की टँगी अशी टेस्ट येते दह्याने आणि भाजी खूप सुंदर लागते. त्याच्यामुळं दही घ्यायचे आणि बारीक गॅस करून दही ॲड करायचे, कारण की दही मग असं फुटतं, असं फुटल्यासारखं दिसतं ते दही मसाल्यामध्ये. त्याच्यामुळं ना बारीक गॅस करून दही ॲड करायचं. आणि आपलं दही बघा कसं मसाल्यामध्ये एकजीव झाले पूर्ण आणि असं तेल सुटले मसाल्याला आपल्या. तर आपले जे भिजवलेले सोयाबीन आहेत ना, हे बघा मी भिजवलेले सोयाबीन आहे ना त्या पाण्यातून काढून परत स्वच्छ धुवून घेतले होते. आणि हे बघा, एक बटाटा मी बारीक कापला आहे आणि त्या सोयाबीनसोबतच हा बटाटा पण त्या मसाल्यामध्ये मी ॲड केला आहे. छान असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्यानंतर आहे ना, हे बघा असं असं दिसते आपली भाजी. त्याच्यानंतर मी थोडासा चिकन मसाला ॲड केला आहे, 1 चमचा एवढाच. आणि चिकन मसाला ॲड केल्याच्यानंतर मी परत सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हे बघा, आणि ते जे वाटलेलं पाणी होतं की नाही, वाटलेलं मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी मी ॲड केलं आहे, कारण अशी घट्ट भाजी नाही आवडत मुलांना. आणि त्यानंतर 5 मिनटं झाकण ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर बघा आपली भाजी अशी तयार झाली आहे. खायला एवढी टेस्टी लागते ना ही भाजी. नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि कशी झाली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. हे बघा, आपली भाजी अशी तयार आहे आणि बटाटा घातल्यामुळं तर अजूनच मुलांना फार आवडते भाजी. आणि हे सोयाबीन बटाट्याचं कॉम्बिनेशन फारच भारी लागतं. नक्कीच ट्राय करा. धन्यवाद.